भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्ण भावनाभावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भगवद्गीता सत्रामध्ये. अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 16. किम कर्म किम अकर्मेती. भगवंत या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात की कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय. खरं तर ज्यावेळेस युद्धाला सुरुवात होते, युद्धाला सुरुवात झाल्याच्या नंतर भगवंत अर्जुनाचा रथ सर्व सैन्याच्या मधोमध घेऊन जातात आणि अर्जुनाला ज्यावेळेस अर्जुन आपल्या सगळ्या आप्तसुखियांना पाहतो, त्यांचे वडीलधारे वरिष्ठ मंडळी असतील किंवा त्यांचे मित्रसखा मंडळी असतील किंवा त्यांचे आप्तस्वकीय मंडळी असतील, त्यांचे पूजनीय वंदनीय गुरुजन असतील, अशा सगळ्यांना पाहून अर्जुन काय म्हणतो, भगवंता आता मला युद्ध करायचं नाही आहे, म्हणून मी हा युद्ध करण्यापेक्षा मी संन्यास घेतलेला बरा, असं म्हणतो. म्हणून भगवंत अर्जुनाला साक्षात सांगतात की कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय. कारण कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याच्यामध्ये अगदी बुद्धिमान मनुष्य देखील काय करतात, गोंधळून जातात की कर्म कशाला म्हणायचं, अकर्म म्हणजे काय, कोणतं कर्म सिद्ध कर्म आहे आणि कोणतं निषिद्ध कर्म आहे, कोणतं कर्म करायचं आणि कोणतं कर्म करायचं नाही. अगदी अर्जुनसुद्धा देखील युद्धाच्या सुरुवातीला काय झालेला होता, गोंधळून गेलेला होता की हे युद्ध करण्यापेक्षा जर इतक्या जीवांची जर हिंसा करून जर मला विजय जर मिळत असेल तर त्यापेक्षा मी संन्यास घेतलेला बरा. अर्जुन एक क्षत्रिय होता आणि क्षत्रिय धर्मानुसार क्षत्रियांचं कर्म करणं हे अर्जुनाचं कर्तव्य होतं. कारण कोणतं कर्म आपल्याला कर्मबंधनात बांधून ठेवतं आणि कोणतं कर्म केल्यानंतर आपण त्या कर्मबंधनातून मुक्त होतो, हे साक्षात भगवंत सांगत आहेत. भगवंतानं हे कोणत्याही मनोकल्पनेनुसार नाही तर साक्षात भगवंत सांगतात. म्हणून अगदी प्राचीन काळापासून कोणतं कर्म करावं आणि कोणतं कर्म करू नये हे मनुष्यानं गुरु शिष्य परंपरेतून काय केलं पाहिजे, शिकण्यात आलेलं पाहिजे. म्हणून अध्यायाच्या अगदी प्रारंभीसुद्धा मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक व्यक्तीकडून काय केलं पाहिजे, गोष्टी काय केल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजेत किंवा त्यांच्या चरणांचं काय केलं पाहिजे, अनुक्रमण केलं पाहिजे. मग अगदी सुरुवातीला देखील भगवंतांनी सांगितलेलं आहे की इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला भगवंतांनी हे जे ज्ञान आहे हे ज्ञान काय केलेलं आहे, जो सूर्यदेवाला सांगितलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला सूर्यदेवानं ते ज्ञान कुणा सांगितलं, आपला पुत्र मनूला सांगितलं. मनूने ते ज्ञान काय सांगितलं, त्यांचा जो पुत्र होता इक्ष्वाकूला सांगितलं. अशा पद्धतीनं ही गुरुशिष्य परंपरा काय झालेली आहे, पूर्वीपासून प्राचीन काळापासून पृथ्वीवर चालत आलेली आहे. कोणतंही आपल्या मनोकल्पनेनुसार किंवा मनघडण पद्धतीनुसार हे काय नाही आहे, ज्ञान नाही आहे. म्हणून भगवंत म्हणतात की हे असं ज्ञान आहे की जे तुला मोहामध्ये किंवा भ्रमामध्ये टाकणार नाही आहे. आणि हे ज्ञान तू जाणून घेतल्यानंतर जे अशुभ आहे त्या अशुभामधून तू काय होशील, मुक्तता होशील. आजही आपल्याला भगवंतांनी इतकं सांगितलेलं आहे तरी आजही आपल्याला प्रश्न पडतो की कोणतं कार्य केलं पाहिजे, कोणतं कार्य केलं नाही पाहिजे, कोणतं कार्य केल्यानंतर ते जे आपण कर्म करतो किंवा जे कार्य करतो त्या कार्याचे जे साईड इफेक्ट असतात, ज्याला आपण कर्म म्हणतो, त्या कार्याचं जे कर्म आहे किंवा त्या कर्माचे जे रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स आपल्याला मिळाल्या नाही पाहिजेत. म्हणून अगदी सावध पद्धतीनं आपण आपलं, कारण आता म्हणजे प्राचीन काळापासून पृथ्वीवर किंवा आपल्या भारतामध्ये धर्माचा आधार असल्यामुळे कोणतं कार्य करावं, कोणतं कर्म करू नये याच्याविषयी मार्गदर्शन प्राप्त आहे.
कारण का कशामुळं प्राप्त आहे, हे साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे, साक्षात भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे काय आहे, एक प्रमाणित आहे. म्हणून केवळ ज्याला अपूर्ण ज्ञान आहे, अपूर्ण ज्ञानाच्या आधारे धर्माचा जो मार्ग आहे तो धर्माचा मार्ग निश्चित करणं शक्य नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की मी आता तुला सांगतो की कोणतं कर्म करायचं आणि कोणतं कर्म करायचं नाही. कारण हे आपल्याला प्रमाणित व्यक्ती, जो गुरु शिष्य परंपरेमध्ये प्रमाणित व्यक्ती आहेत, ते प्रमाणित व्यक्तीच आपल्याला काय करू शकतात, सांगू शकतात. आणि त्यांचं आचरण केल्यानंतर आपण जे अशुभ गोष्टी आहेत त्या अशुभ गोष्टीमधून काय होऊ, मुक्तता होऊ, त्याची आपली काय होईल, मुक्तता होईल. म्हणून भगवंत म्हणतात की आता जे मी तुला सांगत आहे ते काय कर, तू ऐक. म्हणून भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला भरपूर सांगतात की आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे सर्व ज्ञान काय करतात, अर्जुनाला सांगतात. आणि हे सर्व ज्ञान ऐकल्यानंतर अर्जुन देखील म्हणतो की आता भगवंता माझं काय झालेलं आहे, सगळा मोह जो आहे तो काय झालेला आहे, दूर झालेला आहे. आता मी तुम्ही जे सांगाल ते मी काय करेल, करण्यास तयार आहे. म्हणून आजही आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित गुरुचा काय केला पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. कारण आपल्याला जरी भौतिक स्तरावर आपल्याला कितीही ज्ञान असलं तरी आध्यात्मिक स्तरावर आपण शून्य असतो. भली आता आपल्या धर्मामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणून आपल्याला त्या गोष्टी थोड्याफार तरी माहीत आहेत. कृष्ण कोण आहेत, राम कोण आहेत, धर्म काय आहे, गुरु कोण आहेत, हे कुणामुळं ज्ञान आहे, हे साक्षात भगवंतांनी जे ज्ञान अर्जुनाला सांगितलं, तर ते ज्ञान आपल्याकडे गुरुशिष्य परंपरेमधून चालत आलेलं आहे. म्हणून आपण काय करू शकतो, जाणू शकतो. जर एका मिनिटासाठी जरी आपण समजा विचार केला की कदाचित जर समजा भगवद्गीता जर नसती तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं असतं का, नसतं झालं. आपण अंधारामध्ये काय झालो असतो, अंधारामध्ये कितपत पडलो असतो आपण अंधारामध्ये. कारण हे ज्ञान असताना देखील बऱ्याच वेळेस आपण काय होतो, मायाशक्तीद्वारे काय होतो, भ्रमित होतो. मायामुग्ध जीव नाही स्वतः स्मृती ज्ञान. कारण हा जीव जो आहे तो मायामध्ये फसलेला आहे, त्यामुळे आपण जाणू शकत नाहीत. जीवाये कृपा केले कृष्ण वेदपुराण, मायामुग्ध जीवे नाही स्वतः स्मृती ज्ञान. आपल्याला स्वतः स्मृती नाही किंवा ज्ञान नाही आहे की भगवंत कोण आहेत, आपण कोण आहोत, हे ज्ञान नाही आपल्याला. पण हे ज्ञान आपण कोणाद्वारे जाणू शकतो, की हे भगवंतांनी जे आपल्याला जे शास्त्र दिलेले आहेत, हे शास्त्राद्वारे आपण जाणू शकतो की आपण कोण आहेत. आणि भगवंत ठामपणे सांगतात की मामवंशे जीव लोक जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. हे जे जीव आहेत हे कुणाचे अंश आहेत, हे माझे अंश आहेत, असं भगवंत भगवद्गीतेमध्ये ठामपणे सांगतात. आणि हे जे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे, आपण अर्जुनाच्या जरी पदचिन्हांचं अनुसरण जरी केलं आपण, तरी आपण काय होऊ शकतो, या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो आणि आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्रमाणित गुरूंचा काय करणं, आश्रय घेणं. आश्रयस्थान महत्त्वाचं आहे. आपण कुणाचा आश्रय घेतो हा पण फार महत्त्वाचा आहे. ज्याचा आपण आश्रय घेतो त्याच्याप्रमाणे आपली काय होते, परवरिश घडते. म्हणजे आपलं त्याप्रमाणे आपण काय होतं, जडणघडण होतं. म्हणून जर आपल्याला जर भगवंतांना जाणून घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, प्रमाणित गुरूचा आश्रय काय घेतला पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. आणि गुरूंच्या वाक्यावरती आपली काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. म्हणून आपण दररोज गुरु अष्टकमध्ये म्हणतो आपण की गुरुमुख पद्म वाक्य चितते करी ऐक्य आरनाह करी ह मने आशा. जे गुरुनं जे सांगितलेलं वाक्य आहे ते आपल्या चित्तामध्ये काय झालेलं पाहिजे, कोरलं गेलेलं पाहिजे. दुसरी कोणतीही आपल्या म्हणजे भगवंतांची सेवा किंवा गुरूंची सेवा करण्यामध्ये गुरूंच्या चरणाचा आपण काय घेतला पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. गुरूंचा चरणाचा जर आश्रय जर घेतला आपण तर आपण काय करू शकतो, भगवंतांना साक्षात प्राप्त करू शकतो आपण. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंच्या आश्रयाद्वारे आपल्या हृदयामधील जे अज्ञान आहे, अज्ञान दूर होऊन आपल्याला ज्ञानाचा प्रकाश मिळू शकतो. आणि त्या ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यानंतरच आपण वास्तविक जे ज्ञान आहे भगवंताप्रती, त्या ज्ञानाचा काय करू शकतो आपण, ते ज्ञान आपल्याला समजू शकतं. आणि ते ज्ञान जर आपल्याला समजलं की कर्म म्हणजे काय, खरं कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, हे आपल्याला काय करतो, आपण जाणू शकतो. आणि हे जाणल्यानंतर आपण काय होऊ शकतो, या भवबंधनातून काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. म्हणून भगवंत आणि भगवंतांचे जे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत त्यांचा आश्रय घेतला पाहिजे आपण. कारण
आपले जे हे प्रामाणिक गुरु आहेत तर त्या मार्गावरून त्यांना काय केलेलं आहे, पूर्ण मार्गक्रमण केलेलं आहे. तर त्यामुळे त्यांना भगवंताकडे जाण्याचा किंवा भगवंत प्राप्तीचा त्यांना मार्ग माहीत आहे. जर समजा उदाहरण जर पाहायचं झालं आपण, जर समजा आपल्याला एखाद्या गावाला जर जायचं असेल, एखादा व्यक्ती जर त्या रस्त्यानं जर गेलेला असेल तर तो एकदम अचूक मार्ग सांगू शकतो. काय करू शकतो, तो अचूक मार्ग सांगू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये काही गुगल मॅप वगैरे असं काही ह्या गोष्टी नव्हत्या. जो एखादा व्यक्ती त्या मार्गाने गेलेला आहे, त्या मार्गाने गेलेला व्यक्ती जेव्हा सांगेल की तुम्ही या मार्गाने गेल्यानंतर ह्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर तुम्ही या दिशेला वळायचं आहे, त्या दिशेला जायचं आहे, तर तुम्ही त्या ह्याच्यापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून या मार्गामधलं आपल्याला पूर्ण ज्ञान नाही आहे. पूर्ण ज्ञान जर समजा आपण गुरुचा जर आश्रय जर घेतला तर, आणि गुरुच्या आश्रयाचं जर समजा आपण त्यांच्या चरणांचं, त्यांच्या वचनांचं जर आपण जर पालन केलं तर त्या मार्गावरून मार्गक्रमण करत 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 काय करू शकतो आपण, भगवंतांच्या धामाला पोहोचू शकतो आपण. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेणं. प्रामाणिक गुरूंचा आश्रय घेतल्याच्या नंतरच आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या भगवंतांच्या सेवेत हे करायच्या आहेत, हे आपण काय करू शकतो, आपण जाणू शकतो. जर आपण प्रमाणित गुरूचा जर आश्रय जर नाही घेतला तर आपण काय करू शकतो, खूप सारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत हे काय करू शकतात, गोंधळून जाऊ शकतात. जर प्रमाणित गुरूचा आश्रय जर नसेल तर, जर योग्य व्यक्तींचा जर सल्ला जर नाही ऐकला आपण, तर आयुष्यामध्ये मार्ग भटकलेले काय आहेत, बरेच लोक आहेत. किंवा त्या गावाला जायचा जर मार्ग जर चुकला तर आपण इतरत्र कुठेही काय करू शकतो, आपण भटकू शकतो. म्हणून प्रमाणित गुरूचा आश्रय पाहिजे आणि गुरूंच्या वाक्यावरती काय पाहिजे, आपली अतूट श्रद्धा पाहिजे. आपण गुरूंच्या वाक्यावरती जर अतूट श्रद्धा असेल तरच आपण भगवंतांची काय करू शकतो, प्राप्ती करू शकतो. कारण कुठेही मनामध्ये शंका नसायला पाहिजे. जर आपण जर पाहिलं, एखादा जर लहान मुलगा असेल किंवा लहान बालक असेल तर ते आपल्या आईवडिलांच्या वचनावरती त्याचा 100% विश्वास असतो. एक मात्रही त्याच्या मनामध्ये काय नसते, शंका नसते. लहान असताना तुम्ही त्याला जशा गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी त्याला 100% खऱ्या वाटतात. कारण का, तो पूर्णपणे काय असतो, एक मातीचा गोळा असतो समजा, तर त्याच्या मनामध्ये कोणत्याही शंका नसतात. ते 100% काय करतो, आपल्या आईवडिलांवरती काय करतो, विश्वास ठेवतो. तुम्ही काही सांगा, तुम्ही जर एखाद्या टेबलाला दगड आहे म्हणून सांगा तर तो दगड म्हणून काय करतो, विश्वास ठेवतो तो. तसं आपण आपल्या मनामध्ये आपल्या संकल्पनाचं कोणतंही वादळ हे न करता, इतरत्र आपल्या मनाला न भटकता, गुरुनं जे सांगितलेलं आहे त्या गुरूंच्या वाक्यावरती आपली काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. भगवंतांच्या वाक्याप्रती आपली काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. भगवंतानं सांगितलेलं आहे, सर्व ज्ञान आपल्याला काय केलेलं आहे, शास्त्रामध्ये सर्व ज्ञान लिपिबद्ध करून ठेवलेलं आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणमुरज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयामी मा शुचा. हे अर्जुन, तू काय कर, सर्व धर्माचा त्याग करून तू काय कर, मला शरण ये. तू जर मला जर शरण आलास तर काय होशील, सर्व पापातून काय होशील, मुक्त होशील. तसंही तर अर्जुनाला सांगतात की तत्ते कर्म प्रवक्ष्यामी. आता जे मी तुला विवेचन करून सांगणार आहे, येणाऱ्या काही श्लोकामध्ये भगवंत ते सांगणार आहेत की कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, आणि कोणतं कर्म केल्यानंतर मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो किंवा त्या कर्माच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स त्याला मिळत नाहीत. म्हणून केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे जे तत्व आहे केवळ भगवंतच सांगू शकतात. म्हणून म्हणतात धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम. कारण हे धर्माचे जे तत्व आहेत साक्षात कुणा सांगितलेले आहेत, भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि कुणी अपूर्ण किंवा चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्माची निर्मिती करू शकत नाही. आजकाल काय झालेलं आहे, प्रत्येकानं आपापल्या ज्ञानाच्या आधारे वेगवेगळ्या धर्माची मनोगण काय केलेली आहे, कल्पना केलेली आहे. परंतु साक्षात धर्म काय आहे, काय केलेलं आहे, भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण प्रामाणिक जे गुरु आहेत, प्रामाणिक गुरूंचा काय केला पाहिजे, आपण आश्रय घेतला पाहिजे. इथं जे प्रामाणिक गुरु आहेत ज्यांना आपण महाजन म्हणतो, ब्रह्मा, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यासारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे काय केले पाहिजे, आपण अनुसरण केले पाहिजे. ब्रह्माजी सांगतात ब्रह्मसंहितेमध्ये, ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादी गोविंद
सर्व कारणं, सर्व कारणांचे कारण जर कोण असतील, परम ईश्वर, परम नियंता जर कोण असतील तर कोण आहेत? भगवान कृष्ण आहेत. शुकदेव गोस्वामी, मनु, चतुष्कुमार, नारद मुनी जर पाहिलं तर नारद मुनी हे भगवंताचे काय आहेत? परमभक्त आहेत. शिव, भगवान शिव हे देखील कोण आहेत? भगवंतांचे परमभक्त आहेत. वैष्णवानाम यथा शंभो, वैष्णवामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ वैष्णव जर कोण असतील तर कोण आहेत? शिव आहेत. म्हणून म्हणतात की जर भगवान शिव जर डोळे लावून जर ध्यान करत असतील तर कोणाचं ध्यान करत असतील तर भगवंतांच्या नामाचं ध्यान करतात. आत्मा तो शिवाचा रामजप. भगवान शिवजी काय करतात? निरंतर काय करतात? रामनामाचा काय करतात? जप करतात. मग हे सगळे जर महाजन जर समजा भगवंतांच्या नामाचा जर जप करत असतील, भगवंतांचा जर आश्रय घेत असतील तर आपण डोळे झाकून काय केलं पाहिजे? त्यांच्या चरणाचं काय केलं पाहिजे? आपण अनुसरण केलं पाहिजे. आपण भीष्मदेव असतील, भीष्मदेव तर म्हणतात की इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती साक्षात पुंगवे. हे भगवंता तुम्ही काय करा? माझी जी ही मती जी आहे ही मती काय करा? तुमच्या चरणामध्ये काय करा? तुमच्या चरणांच्या सेवेमध्ये काय करा? नियुक्त करा. व्रत्रासुर देखील म्हणतो की हे भगवंता तुम्ही माझे हे जे कान डोळे सगळे जे हे आहे तर तुम्ही तुमच्या चरणाचे काय करा? तुमच्या चरणाच्या सेवेमध्ये नियुक्त करा. मला हजारो कान द्या जेणेकरून मी तुमची काय करेल? स्तुती ऐकू शकेल मी तुमची. जनक महाराज आहेत, यमराज आहेत, यमराज देखील काय आहेत? भगवंतांचे भक्त आहेत. प्रल्हाद महाराज आहेत, प्रल्हाद महाराज तर सांगतात की अगदी कुमार अवस्थेपासून आपण काय केलं पाहिजे? भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. जो भगवंतांचा आश्रय घेतो तो सगळ्या भवबंधनातून काय होतो? मुक्त होतो. भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण मनुष्याच्या जन्माचं सार्थक केव्हा सिद्ध होईल? स्वधर्म अनुष्ठितस्तम अंते नारायण स्मृते. ज्यावेळेस आपण आपल्या धर्माचं, आपल्या कर्तव्याचं अनुसरण करून जर आपल्याला आयुष्याच्या शेवटी भगवंतांच्या नावाचं जर स्मरण जर झालं तर आपला काय होईल? जन्म सार्थक होईल. आणि मनुष्य जन्म पाहिया राधाकृष्ण ना भजिया जानिया शुनिया विष खाईनो. जर आपल्याला मनुष्य जन्म जर मिळालेला असेल आणि जर आपण भगवंतांच्या नामाचं कीर्तन, भगवंताच्या नामाचा जप, भगवंताच्या रूपाचं जर आपण जर समजा स्मरण नाही केलं, भगवंताच्या रूपाचं जर दर्शन जर नाही केलं तर हा जन्म काय जाईल? हा जन्म आपला काय जाईल? व्यर्थ जाईल. कारण अनेक जन्मानंतर आपल्याला काय मिळालेला आहे? हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. म्हणून ह्या जन्माचं सार्थक केव्हा होईल? ज्यावेळेस आपण भगवंतांच्या नामाचं शेवटी काय होईल? आपल्याला स्मरण होईल. यम वापी स्मरम भावम त्यजंते कलेवरम. ज्या वेळेस मनुष्यानं मरतासमयी जर समजा भगवंताच्या नावाचं जर ध्यान जर झालं आपल्याला तर आपण ह्या भवबंधनातून मुक्त होऊन भगवंताच्या धामामध्ये काय करू शकतो? आपण प्रवेश करू शकतो. आणि हा मार्ग भगवंतांनी स्वतः काय केलेला आहे? सांगितलेला आहे. आणि आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी भगवंतांचे प्रतिनिधी पण पाठवलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे? फक्त प्रामाणिक गुरूंचा काय करायचा आहे? आश्रय घ्यायचा आहे. आपण जर भगवंताकडे एक पाऊल जर टाकलं तर भगवंत आपल्याकडे हजारो पाऊल टाकतात. म्हणून भगवंतांच्या वचनावरती आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आणि आपण जे कार्य करतो तर ते कार्य काय केलं पाहिजे? आपण भगवंतांना काय केलं पाहिजे? समर्पित केलं पाहिजे. अगदी कुमार अवस्थेपासून प्रल्हाद महाराज काय म्हणतात की माणसानं काय केली पाहिजे? भगवंतांची भक्ती केली पाहिजे. ध्रुव महाराज अगदी 5 वर्षाचे बालक असताना ज्यावेळेस भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जातात त्यांना मार्गामध्ये नारद मुनी मिळतात. आणि नारद मुनी त्यांना म्हणतात की आता तर तुझं खेळण्याचं वय आहे, एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवर नाराज होऊन कुणी जंगलामध्ये जातं का? आता खेळण्याचं वय आहे तर हे तुम्ही काय करा? जाऊन काय करा? बालकामध्ये खेळा तुम्ही. आणि ज्यावेळेस तुमचं एका विशिष्ट वयामध्ये तुम्ही नंतर काय करू शकता? भगवंतांना प्राप्त करू शकता. त्यावेळेस ध्रुव महाराज नारद मुनींना म्हणतात, जर तुम्ही मला भगवंत प्राप्तीचा जर मार्ग जर सांगू शकत नसाल तर तुम्ही माझ्या मार्गातून दूर व्हा. मी फक्त इथं भगवंताकडे जाण्याचा मार्ग प्राप्त करण्यासाठी मी काय चाललेलो आहे? पुढे मार्गक्रमण करत आहे. आणि तो जर तुम्ही सांगू शकत असाल तर आपण पुढची चर्चा करू.
मग त्यावेळेस त्याच्यानंतर त्याचा दृढ निश्चय पाहून मग नारद मुनी त्यांना काय करतात, भगवंतांना प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात की तुम्ही काय करा, यमुनेकाठी जाऊन तुम्ही काय करा, ओम नमो भगवते वासुदेवाय काय करा, तुम्ही भगवंताच्या नामाचा जप करा, भगवंताच्या नामाचं स्मरण करा, तर तुम्ही भगवंतांना काय करू शकता, प्राप्त करू शकता. म्हणून ह्या सर्व महाजनांनी आपल्याला भगवंतांना प्राप्त करण्याचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून त्यांच्या चरणाचं काय केलं पाहिजे, त्यांच्या अनुसरण केलं पाहिजे. आपण गुरूंच्या वाक्यावरती आपली काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे, अतूट श्रद्धा पाहिजे. नाहीतर काय होतं, आपली श्रद्धा वेगवेगळ्या वेळेनुसार टाईमनुसार काय जाते, बदलत जाते आपली श्रद्धा. एकदम अतूट विश्वास पाहिजे की नाही, या मी भगवंतांचा माझ्या गुरूंचा आश्रय जर घेतला तर निश्चित मला भगवंत काय होतील, प्राप्त होतील. श्रील प्रभुपादजी आपले जे गुरु आहेत, आपण ज्यांना आपले परमगुरू आध्यात्मिक गुरु म्हणतो, त्यांच्या गुरूंच्या वचनाप्रती किती अतूट श्रद्धा होती. अगदी वयाच्या उतार वयामध्ये प्रभुपादजी इथून त्यांच्या गुरूंनी सांगितलेल्या वचनांचं पालन करण्यासाठी पाश्चात्य देशामध्ये जाऊन भगवंतांच्या नामाचा प्रचार केला. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आज तर आपल्याकडे सगळी अनुकूल परिस्थिती आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. सगळ्या गोष्टी अनुकूल असताना देखील आपल्याला कधीकधी काही गोष्टीवरती आपला विश्वास बसत नाही. म्हणून गुरूंच्या वाक्यावरती काय पाहिला, विश्वास पाहिजे. गुरुमुख पद्म वाक्य चित्ते करी आक्य, आर न करी हो मने आशा. श्री गुरुचरणे रती येईसे उत्तम गती, ए प्रसादे पुरे सर्व आशा. कारण हे गुरु जे आहेत हे करुणांचे सागर आहेत. भगवंतांची आपल्यावरती अपार करुणा आहे आणि ती भगवंतांची करुणा फ्री ऑफ कॉस्ट वितरित करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुरूंना पाठवलेलं आहे. किती करुणा आहे प्रत्येक जीवावरती भगवंतांची. तर त्या ती करुणा जी गुरूंची आपल्याप्रती जी करुणा आहे की हा माझा प्रत्येक जीव हा जो आहे तो माझ्या भगवत धामामध्ये काय झालं पाहिजे, परत आला पाहिजे. कारण आपण मायाचा स्वीकार केल्यामुळे आपण ह्या भवबंधनामध्ये अडकलेलो आहोत. जर आपण गुरूंच्या चरणाचा आश्रय घेतला तर हा भवसागर आपण निश्चितपणे काय करू, पार करू आपण. पण गुरूंचा चरणाचा आश्रय घेतल्यानंतर हा भवसागर म्हणजे एका गायीचे जे पायाचे जे पदचिन्ह आहेत तेवढाच आपल्याला हा काय होईल, भवसागर होईल. रामायणामध्ये एक असं उदाहरण येतं ज्याच्यामध्ये गुरूच्या वाक्यावरती अतूट श्रद्धा होती. ती शबरी माता. शबरीला त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं होतं की एक दिवस भगवंत तुला दर्शन देण्यासाठी तुझ्या दारी येतील. मग पहा, अगदी लहान वयापासून ते फार उतार वयापर्यंत शबरीचा तो नित्यक्रम होता की येणारा माझे भगवंत ह्या मार्गाने मार्गक्रमण करत येतील तर ते पूर्ण मार्ग स्वच्छ करून घ्यायची. त्या मार्गामध्ये माझे भगवंत पायी अनवानी चालत येतील तर त्यांच्या पायाला काही टोचलं नाही पाहिजे म्हणून त्याच्यावरती फुलांचा काय करायची, फुलांचा सडा म्हणजे फुलांचा एक मार्ग तयार करायची आणि भगवंत भुकेजलेले असतील म्हणून भगवंतासाठी फुलं तोडून आणायची. असा तिचा नित्यक्रम होता आणि तिला विश्वास होता की एक दिवस भगवंत मला दर्शन देण्यासाठी. इतकी गुरुवरती अतूट श्रद्धा होती. म्हणून प्रभुपादजीनं सांगितलेलं आहे की नियमित दररोज 16 माळांचा जप आणि 4 नियमांचं पालन. प्रभुपादजीनं सांगितलेलं नाही तर 100% आपल्या मनामध्ये कोणताच एक लव मात्रही शंका नसायला पाहिजे. प्रभुपादजीनं सांगितलेलं आहे 16 माळांचा नियमित जप आणि 4 नियमांचं पालन आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करणे. जर आपण केलं तर आपण निश्चितपणे आपण काय करू शकू, आपण भगवंतांना प्राप्त करू शकू. म्हणून महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तावर अहेतुकी कृपा करण्यासाठी भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात आणि केवळ कृष्णा भावनाभावित कर्म केल्याने भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून आपण काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. तर येणाऱ्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला कर्म म्हणजे काय, कृष्ण भावनाभावित कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय याचं सविस्तर वर्णन करून सांगतात. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे.